अगदी या सगळ्यामध्ये आपण बघतोय की महाविकास आघाडी पिछाडीवर जाताना दिसते। महायुती 217 वर आघाडीवर आहे। भाजप मुसंडी मारताना पाहायला मिळतंय। भाजप तब्बल 128 जागांवर आघाडीवर आहे। यानंतर जे बघूयात पुढची एक मोठी बातमी आपण बघूयात। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये भाजपने आघाडी घेतलेली। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, 8व्या फेरीमध्ये सुनील कांबळे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 8व्या फेरीत सुनील कांबळेंची 5400 मतांची आघाडी दिसते आहे। पुण्यातील 5व्या पुण्यातल्या 5 मतदारसंघांमध्ये भाजप आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये सुद्धा सुनील कांबळे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातल्या तब्बल 5 मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवली आहे। आपण बघतोय महायुतीकडून जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। फटाके फोडले जात आहेत। आनंदोत्सवाची जल्लोषाची तयारी महायुतीकडून सुरू झालेली आहे। यानंतर बघूयात मुरबाड मधून एक ब्रेकिंग बातमी येते। मुरबाड मध्ये किसन कथोरे विजयाच्या दिशेने वाटचाल करतात। किशन कथोरे यांना 33,000 मतांची आघाडी असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय आनंदोत्सव साजरा होताना दिसतोय। फटाके फोडले जात आहेत। मुरबाड मध्ये किसन कथोरेंनी विजयाकडे वाटचाल केली आहे। विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे। विजयी आघाडी घेताना ते पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीचे सुभाष पवार हे कुठेतरी पिछाडीवर गेलेले आहेत आणि किशन कथोरे जे आहेत ते मोठी आघाडी या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुरबाड मध्ये किसन कथोरे यांची विजयी आघाडीकडे वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळते। तब्बल 33,000 मतांनी आघाडीवर आहे। शिंदे साहब को काम बोलता है, महाराष्ट्र में इतना जो मत मिला है शिंदे साहब को देख के बना है। शिंदे साहब ग्राउंड जीरो का नेता है। शिंदे साहब गरीबों का दाता है, गरीबों का भगवान है। उनको देख के लोगों ने बम्पर वोट दिया। ये 29 साल के बाद ये रिकॉर्ड टूटा है। ये उसके लिए बहुत बहुत बधाई। फिर से सीएम बनेंगे एकनाथ शिंदे साहब। हे वातावरण जल्लोषाचं वातावरण आहे। एकनाथ शिंदेच्या घराबाहेरचं वातावरण आहे। तुम्ही बघू शकता काय मागेच एकनाथ शिंदेचं घर आहे आणि इथे आता हळूहळू शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे। काही वेळात इथे जल्लोषाचं वातावरण असणार आहे। सत्ता आली रे पुन्हा, आता मुख्यमंत्री कोण होते हे पाहणं गरजेचं असणार आहे। एकंदरीतच जे शिवसैनिक आहे यांचं म्हणणं आहे का मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच झालं पाहिजे आणि अशी मागणी ते करत आहेत। आता पुढे काय रणनीती होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ न्यूज प्रमोद कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। आपण बघितलं एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसतात। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे। नरेश मस्के यांनी सुद्धा हीच प्रतिक्रिया दिली आहे। मंगल प्रभात लोढांनी 36,000 मतांची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तर ठाकरेंचे भैरूलाल चौधरी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतली ही महत्वाची लढत आहे आणि या लढतीमध्ये सुद्धा भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मलबार हिल मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा यांची आघाडी कायम आहे। तब्बल 36,000 मतांची आघाडी मंगल प्रभात लोढा यांनी घेतली आहे। तर वर्सोव्यामध्ये हारून खान आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। हारून खान 6 आपण बघतोय हारून खान यांनी मोठी आघाडी घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपच्या भारती लवेकर पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कुठेतरी वर्सोव्यामध्ये सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। नाशिक पूर्व मधून राहुल डिखले आघाडीवर आहेत। राहुल डिखलेंना 13,488 मतांची आघाडी मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नाशिक पूर्व मध्ये डिखले यांनी आपली जी आघाडी आहे पहिल्या फेरीपासूनची ती कायम राखल्याचं आपल्याला या आताच्या कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण बघितलं हे चित्र आहे महाराष्ट्रातलं सध्याचं कलांचं चित्र आहे। महायुती 217, महाविकास आघाडी 50, तर इतर पक्षांना 20 या ठिकाणी आघाडी मिळताना 20 जागांवर आघाडी मिळताना दिसते। त्यामध्ये लहान पक्ष आणि अपक्षांचा सुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस 19, शिवसेना 19 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 12 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। वंचित एका ठिकाणी तर इतर पक्ष। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत। बाळासाहेब थोरात 700 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। संगमनेर मधली ही लढत जी आहे ती चुरशीची आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर होते। आता 700 मतांपर्यंत त्यांची पिछाडी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भोरमधून काँग्रेसचे संग्राम खोपटे सुद्धा पिछाडीवर आहेत। महायुतीचे शंकर मांडेकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। तर बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाडांना धक्का बसलाय। शिवसेना युबीटीच्या जयश्री शेळके या आघाडीवर आहे। तिसऱ्या फेरीमध्ये जयश्री शेळके यांनी आघाडी घेतलेली आहे। आघाडी कमी आहे, 1000 मतांच्या वर आघाडी आहे। तर बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे या आघाडीवर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।
संदीप नाईक हे पिछाडीवर आहेत। बेलापूरमध्ये सुद्धा चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। प्रचंड चुरस आहे। पहिल्या काही फेऱ्यांमध्ये संदीप नाईक हे आघाडीवर होते, नंतरच्या आता फेऱ्यांमध्ये मंदा म्हात्रे या फेऱ्यामध्ये आघाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये ही आघाडी पिछाडी इकडे तिकडे होताना दिसते। येवल्यात छगन भुजबळांना 8200 मतांची आघाडी आहे। येवल्यामध्ये आपण बघतोय की छगन भुजबळांची आघाडी ते कायम राखताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ज्या फेऱ्या पूर्ण झाल्या त्यामध्ये छगन भुजबळ 8200 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे येवल्यामध्ये जे माणिकराव शिंदे आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार, ते कुठेतरी मागच्या काही फेऱ्यांपासून पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे येवल्यात भुजबळ यांच्या समोर जे माणिकराव शिंदेंनी आव्हान निर्माण केलेलं होतं ते या आतापर्यंतच्या कलांमध्ये तरी यशस्वी होताना दिसत नाही। 217 महायुती 288 पैकी 217, त्यामुळे महाविकास आघाडी 288 पैकी 50 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे महायुतीनं कशा प्रकारची मुसंडी मारले हे चित्र आपण बघतोय। तर इतर पक्ष जे आहेत ते लहान पक्ष आणि अपक्ष, त्याचबरोबर यामध्ये बंडखोरांचाही समावेश आहे। 20 ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की ते आघाडीवर असल्याचं हे चित्र आपण बघतोय। एकाच दृश्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपण बघतोय। महायुती 217, महाविकास आघाडी 50 आणि इतर 20 अशा ठिकाणी ह्या आघाडी आपल्याला 288 मतदारसंघांचं चित्र आपण बघू शकतो। यामध्ये काँग्रेस 19, शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष 19 आणि शरद पवारांचा पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे। तर आपण भाजप बघितलं तर सर्वात मोठा पक्ष 128 जागांवर आघाडी आहे। शिवसेना शिंदेचा पक्ष 53 जागा, तर अजित पवारांचा पक्षही 35 जागांच्या पुढे आघाडी घेताना 36 जागांवर आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीची ही बुलेट ट्रेन आहे, आपण बघतोय 217 जागांसह मोठ्या स्थानावर पाहायला मिळते। महाविकास आघाडीची ही ट्रेन 50 जागांसह आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे अपक्ष आणि बंडखोर, त्याचबरोबर काही लहान पक्षांची जी ट्रेन आहे ती 20 जागांसह आघाडी घेताना पाहायला मिळते आहे। पुण्यातल्या पर्वतीमधून माधुरी मिसाळ आघाडीवर आहेत। माधुरी मिसाळ यांना 34,000 मतांची आघाडी मिळताना पाहायला मिळते आहे। पुण्यातील पर्वतीमधून माधुरी मिसाळ या मागच्या 3 वेळेला आमदार राहिलेले आहेत। ही 4थी टर्म आहे त्यांची आणि त्यामुळे माधुरी मिसाळ पुन्हा एकदा मोठी आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। तब्बल 34,000 मतांची आघाडी माधुरी मिसाळ यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निकाल पाहतायत संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी नेते यांचं मत आहे की त्यांनी दावा केलेला आहे की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे, त्यामुळे महायुतीचा भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे पुढच्या काही तासांमध्ये समजू शकेल। मात्र सध्या ही देवेंद्र फडणवीस यांची दृश्य आहेत। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा हा सगळा निकाल आहे। भाजप महायुतीचं यश हे निकालांद्वारे पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दादा भुसेंना मोठी आघाडी मिळताना पाहायला मिळते आहे। तर दुसरीकडे डहाणूमध्ये भाजपचे विनोद मेढा हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। विनोद मेढा हे 2444 मतांनी आघाडीवर आहेत आणि त्यामुळे डहाणूमध्ये सुद्धा भाजप 2444 मतांची आघाडी आहे। ही अशी जर आघाडी आपण बघितलं आता ज्या फेऱ्या पूर्ण होत आहेत त्यामध्ये 2-3 हजारची आघाडी ही आपल्याला माहित आहे की ही बदलूही शकते, कारण ही चुरशीच्या लढतींमध्येच एवढ्या प्रकारची आघाडी आतापर्यंत आपण जर बघितलं काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 12 फेऱ्या पूर्ण झाल्या, तर काही ठिकाणी 13-14 फेऱ्या पूर्ण झाल्या। त्यामुळे चुरशीच्या ज्या ठिकाणी लढाई आहेत महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं भाजप 128 जागांवर भाजपनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे। तर या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर शिवसेना 52 आणि राष्ट्रवादी 35-36च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ते महाविकास आघाडीच्या ज्या सुरुवातीच्या कलांमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची आकडेवारी होती ती हळूहळू कमी येताना दिसली आहे। महाविकास आघाडी आता 50 ते 52 वर अडकताना पाहायला मिळते आणि त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीनं मारलेली मुसंडी आणि त्याच्यापुढे महाविकास आघाडीचा निभाव लागलेला दिसत नाही या आकड्यांवरून आपण बघतोय। आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राचा निकाल बघतायत। देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता। मोठं यश मिळालंय भाजपला। ओम, आपण बघतोय की भाजपच्या यशाचा आता सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जल्लोषामध्ये भाजपचं यश साजरं केलं जातंय। फडणवीस स्वतः निकाल बघायला बसलेले आहेत। निश्चितच भाजपनं पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी करत तिसऱ्यांदा 100हून अधिक जागांवरती तो जे प्राथमिक कल आहे त्यामध्ये तरी विजय मिळवला असं दिसतंय। भाजपनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अशा प्रकारची कामगिरी केली। या सगळ्यामध्ये
निश्चितच दिल्ली असेल किंवा महाराष्ट्रातील नेत्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल याला श्रेय भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांनी त्यांना फोन केलाय. त्या सध्या नागपूरमध्ये आहेत. त्यांनी फोन केलाय, देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय, अभिनंदन केलंय. त्यासोबतच नागपूरला केव्हा येतोय याबद्दलही विचारले. त्यामुळे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने ही निवडणूक लढवली होती. भाजपचं सर्व नेतृत्व म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जातं. या सगळ्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा भाजपच्या या सगळ्या रणनीतीमध्ये यशस्वी ठरले असं दिसतंय. भाजपच्या कडनं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत या प्रकारची मागणी केली जाते. स्वतः प्रवीण दरेकर जे भाजपचे नेते आहेत, फडणवीसांचे निकटवर्ती आहेत, त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या निकालाकडे जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची भावना आहे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. कारण भाजप हा पुन्हा एकदा 100हून अधिक जागा निवडून आणण्यामध्ये यशस्वी ठरलाय. त्यामुळे महायुतीची गणित नेमकी कशी असतात, जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर शिवसेना काय करणार, एकनाथ शिंदेचं काय होणार, या सगळ्या अगदी ओम मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय.